हॅलो फ्रेंड्स, मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी एक नवीन विषय घेऊन आले. जसं मी बोलल्याप्रमाणे हा माझा कोर्स किंवा ह्या माझ्या व्हिडिओ नवीन स्टिचिंग शिकणाऱ्यांसाठी खूप युजफुल ठरणार आहे. आज देखील मी अशीच एक व्हिडिओ घेऊन आले. तर खूप जण कन्फ्युज असतात की नक्की डिझायनर कोर्स म्हणजे फॅशन डिझायनर म्हणजे ड्रेस डिझायनर करण्यासाठी नक्की लागतं तरी काय काय आणि किती सामान लागतं आणि त्याचं नॉलेज आधीपासून नसतं काय काय जणांना. तर तो नॉलेज देण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढं मला तुम्हाला नॉलेज देता येईल त्याचं तेवढं देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आधी मी बेसिक कोर्ससाठी किंवा तुम्ही बेसिक जरी मोबाईलवरनं शिकत असाल किंवा कुठून कोर्स घेत असाल तर त्याच्यासाठी नक्की काय काय लागतं तर ते मी आज सांगणार आहे. मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. पहिल्यांदा आपल्याला लागतं ते म्हणजे मशीन असते एक हाफ शटरची आणि एक फुल शटरची. सो त्याच्यापैकी कोणतीही मशीन सुरुवातीला घेतली तरी चालते, पण जर कोणाचं बजेट बसत असेल तर फुल शटरचीच मशीन घ्यावी, बिकॉज ऑफ ती जरा जास्त टिकते. आणि जर एकदमच जास्त बजेट असेल तर प्रोफेशनल मशीन जी इलेक्ट्रॉनिक असते, जी लाईटवर चालत असते, ती मशीन तर त्याला जास्त मेंटेनन्स पण नसतं, पण व्यवस्थित ठेवली तर खूप छान चालते आणि अजिबात कोणताही प्रॉब्लेम देत नाही. तर अशी इलेक्ट्रॉनिक मशीन घेण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपण कोर्स करत असतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा म्हणजे कोणताही मोबाईलवर कोर्स करत असाल किंवा जवळपास जाऊन कोर्स करत असाल तर पहिली अशी एखादी लॉंग बुक घेणं गरजेचं आहे आपल्याला. तर एक पेज कोरा आणि एक पेज लाइनिंग वाला अशी बुक घेण्याचे प्रयत्न करावे, जेणेकरून एका साईडला आपल्याला डायग्राम काढता येईल आणि एका साईडला आपल्याला जे काय माहिती लिहायचे जे काय आपल्याला लिहायचं ते लिहिता येईल. सो एक वही गरजेची आहे. पेन, पेन्सिल, पट्टी तर जास्त गरजेची आहे. आणि जो काही डायग्राम असेल किंवा आपले स्केच असतील ते पेनाने न काढता पेन्सिलनी सुरुवात करायची काढण्यास. खूप क्वालिटीचे धागे भेटतात, तर ह्याच्यातला मी यूज करते असं तो मूनचा धागा. आणि हे साध्या क्वालिटीतले हे लगेच तुटतात. हे बघा, तोडायला थोडा तुटणार तर आहेच, पण तोडायला थोडा जोर करावा लागतो. सो मून किंवा एस मला असे धागे यूज करायचे. हे धागे आपल्या साध्या मशीनला चालतील, हाफ शटरच्या पण मशीनला चालतील, पण जर आपल्याला कपड्याची मजबूती, कपडा जर आपण बोलतो कपडा उसवतोय किंवा ब्लाऊज उसवतोय ते धागा धुवून 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 खराब होतो आणि तो आपोआप तुटला जातो. सो जास्तीत जास्त चांगल्यात चांगला धागा यूज करायचा प्रयत्न करावा. मेजर टेप सुद्धा ह्याच्यापेक्षा पातळ भेटते आणि खूप नरम असते, ती भेटते, तर ती जास्त मी घेण्याचं रिकमेंडेड नाही करणार. तर ही अशी मोठ्या अंकांवाली आणि मोठी जवळजवळ पाऊण इंचापर्यंत जी आहे ही मेजर टेप घ्यायची, जेणेकरून ही जास्त टिकते. तिथं बोलायला झालं तर कैची ही 10 नंबरची घ्यायची. जेव्हा आपण फॅब्रिक कट करतो, कपडा कट करतो, ब्लाऊज कट करतो त्यासाठी 10 नंबरची कैची घ्यायची. आणि पेपर कटिंगसाठी ही एक साधी कैची कोणती असू दे, ही अशीच असली पाहिजे असं नाही, साधी कैची जेणेकरून आपल्याला त्याच्याने पेपर कट करता येईल अशी कैची घ्यायची. सुई आहे तुम्हाला दिसत असेल, ही हाफ शटरच्या मशीनला यूज करतात. ही एक साईडनी चपटी आहे अशी सुई हाफ शटरच्या मशीनला यूज करतात. सो हाफ शटरची मशीन असेल तर हे सुई लागेल तुम्हाला. आणि जर फुल शटरची मशीन असेल तर अशामध्ये राऊंड खाली राऊंड दिसते ना, हे या साईडला पण राऊंड आहे आणि या साईडला पण राऊंड आहे अशी सुई लागेल. आणि या दोन्ही पण 14 नंबरच्या यूज केला तर चालेल, पण ही जी सुई आहे ना ती फुल शटरच्या मशीनला चालते आणि ही एक साईडनी चपटी आहे ती आपल्या हाफ शटरच्या मशीनला चालते. इथे मी तुम्हाला केस दाखवते. तर ही जी अशी केस असते ना, ज्याला इथे झिगझॅग आहे, ज्याला इथे झिगझॅग टाइप मध्ये आहे, ही बिडिंगच्या मशीनची असते. आणि ही जी आहे ना जिथे ह्याला हाफ राऊंडच ओपन आहे, जी फुल पॅक असते ना ती हाफ शटरच्या मशीनची असते, पण ही जी हाफ राऊंड आहे ना ही फुल शटरच्या मशीनची आहे. आणि हे अशा प्रकारचे तुम्हाला बॉबिन लागणार आहे. हे बॉबिन ह्याच्यामध्ये धागा भरायचा असतो. आणि हे मेन म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लाऊजवर, अस्तरवर जेव्हा ड्राफ्टिंग कराल तेव्हा असे खडू मार्किंग साठी लागणार आहेत. हे खडू असे असतात, हे देखील लागणार आहे तुम्हाला. आणि जेव्हा नवीन असतात ना जेव्हा मुली, तेव्हा त्यांना परफेक्टली कट करताना कपडा इकडे तिकडे हलतो, जर तसं व्हायला नको पाहिजे असेल
तर अशा प्रकारे पिन लागतात, या पिन लागतात. आणि या पिन आहेत ना, तुम्ही हा जो गुंड आकार दिसतोय ना, अशा टाइप मध्येच घ्या. एक राऊंड आकारामध्ये पण येते, पण ही जास्त टिकते पिन. आणि हे असे एखादी डब्बी किंवा काहीतरी बनवून ह्याच्यामध्ये स्पंज, कापूस किंवा असं टाकून या पिन इथे सेफ ठेवायचे असतात, कारण की या इकडे तिकडे पडत असतात. तर या अशा ठेवल्यानं स्पंज मध्ये वगैरे तर त्या व्यवस्थित राहतात. हे आहेत हुक, बक्कल टाइप मध्ये हुक आहेत. तर हे देखील जर तुम्ही ड्रेस वगैरे शिकत असाल तर याच्यासाठी, पॅन्ट साठी वगैरे असे बक्कल टाइप मध्ये हुक लागतात. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. तर ह्या प्रकारातले हुक माझ्याकडे आहेत. आणि तुमचे साधेवाले हुक जे आपण ब्लाउजला लावत असतो नेहमी, ब्लाउज रेडी झाल्यानंतर, हे हुक हे देखील एक चांगल्या क्वालिटीचे असतात, एक साध्या क्वालिटीचे असतात. तर हे जे असे मोठे मोठे असतात ना, चांगल्या क्वालिटीचे येतात. आता ह्याला टक करण्यासाठी म्हणून हे छोटीशी पिन देखील असते. आणि हा हुक आणि हा टक करण्यासाठी म्हणून असतं. तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा काच बनवू शकता. आणि ह्या सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी तुमच्याकडे जर असंच कुठेतरी तिथे पडणाऱ्या असतील म्हणजे डबे वगैरे, त्याच्यात तुम्ही ह्या वस्तू सगळ्या साठवून ठेवल्या तरी चालतील. पण मी अशा छोट्या छोट्या डबे आणलेल्या आहेत. आय थिंक मला ह्या 100ला 8 वगैरे अशा पडलेल्या. सो मी या छोट्या छोट्या डबे आणलेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही ब्लाऊज वगैरे स्टिच करता तेव्हा असे तुमच्याकडे डायमंड, मनी हे असे असले तर खूप जास्त बेस्ट. म्हणजे आठवडी बाजार कुठे ना कुठे भरतच असतो, तर त्याच्यात अशा स्वस्त स्वस्त वस्तू भेटत असतात. जर नवीन शिकणाऱ्या मुली असतील त्यातनं थोडं थोडं उचलून आणायचं. किती 50 ते 60 रुपये असं नेहमीचा आणल्यात तरी हे साठवून ठेवता येते तुम्हाला. सो माझ्याकडे हे आहेत, राऊंड मधले आहेत, छोटे आहेत. हे जे छोटे आहेत राऊंड मधले आहेत, हे गोल्डन कलरचे आहेत, हे गोल्डन कलरचे आहेत. जेणेकरून आपण एखादी डिझाईन टाकली तर हे असे आहेत. डिझाईन टाकली तर आपल्याला त्याचा उपयोग होतो. हे तुमच्याकडे जर नवीन असाल तर प्रत्येकीला नॉड नाही बनवता येत, किंवा कंटाळा येतो, किंवा भरपूर काही गोष्टी असतात. तर असा एक बंडल गोल्डन सिल्वर कलरचा वेगवेगळ्या शेड मध्ये एक एक बंडल आणून ठेवला तरी खूप उपयोगाचं पडतं आणि खूप पटापट काम होतं ह्याच्याने. कारण की हे छोट्या छोट्या, जेवढा आपल्याला एक ब्लाऊज करायला टाइम नाही जात त्याच्यापेक्षा जास्त टाइम आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी करण्यात जातात. तर या गोष्टी असलेल्या चांगल्या असतात. तर ह्याच्यामध्ये पायपिंग देखील आली. हे पायपिंग हे देखील तुम्ही गोल्डन किंवा सिल्वर कलरचे आणून ठेवू शकता. आता ह्याच्यामध्ये मी बोलल्याप्रमाणे सगळीकडे आठवडी बाजार असतात. सो ह्या अशा लेसेस आणून ठेवायच्या. लेसेस खूप स्वस्त असतात, 10 रुपये मीटर, 5 रुपये मीटर जर कुठे बाजार भरत असतील तर. आणि जर होलसेलने घेतला तर त्याच्यापेक्षाच खूप जास्त स्वस्त. हे बघा माझ्याकडे खूप सारं कलेक्शन आहे, त्यातला थोडंसं कलेक्शन तुम्हाला दाखवते. खूप प्रोफेशनल पद्धतीच्या लेसेस आहेत माझ्याकडे. आता ही सिंपल वाले ही ब्लाऊजला वगैरे लावता येते, पण ही बघा हे किती रिच लुक देते, सेम रिच लुक देते. आता ह्याच्यामध्ये या साईज मध्ये ही मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे. तो पुन्हा ही पट्टी अशीच एक कप मध्ये पट्टी असते ती येते. तर हे झालं बेसिक वाल्यांसाठी. बेसिक वाल्यांकडे निदान एवढं तरी असावं, धागा, हुक, पुन्हा लेसेस, पायपिंग, नॉड, पुन्हा अजून एक गोष्ट राहिले मेन म्हणजे कॅनव्हास असावा. त्या कॅनव्हासमुळे, आणि हा कॅनव्हास कसा असावा सांगते तुम्हाला. हा कॅनव्हास एक साईडनी थोडासा चमकतोय, बरोबर, थोडासा शाईन देतोय, आणि ह्या साईडनी प्लेन आहे. तर ही साईड आहे ना शाईन देते, तो आपण आपल्या फॅब्रिकवर लावला ना ती चिपकते. तर हा असा कॅनव्हास थोडासा जाडच आहे, एकदम पातळ नाही. सो हा असा कॅनव्हास असावा जेणेकरून आपले गळे आहेत ना, गळे एक नंबर बसतात, म्हणजे त्याची फिनिशिंग एक नंबर बसते. आणि जेव्हाही बेसिक करो अगर प्रोफेशनल करो, आपल्याकडे चांगली, साधी किंवा प्रोफेशनल लेवलची कोणती तरी एक इस्त्री असावी. आता मी एकच इस्त्री यूज करते पहिल्यापासून, कारण की ही जास्त तापत नाही, त्याच्यामुळे फॅब्रिक जळण्याचा काही प्रॉब्लेम नसतो. सो ही माझ्याकडे साधीवाली इस्त्री आहे, तर मी हीच यूज करते. पण इस्त्री असावी. कधी पण आपण कोणताही ड्रेस किंवा ब्लाऊज शिवत असेल तर पहिल्यांदा अस्तरला इस्त्री मारायची, कपड्याला इस्त्री मारायची. त्याच्यामुळे क्रीज पडत नाहीत कोणत्याही कपड्याला, आणि ब्लाऊज एक नंबर. म्हणजे जवळजवळ 100% 20% प्रॉब्लेम हा जर इस्त्री मारली तर अस्तर हे 2 प्रकारचे असतात. आता हा माझ्याकडे अस्तर आहे, हा खूप छान अस्तर आहे, जाड आहे, भरीव आहे. तर जास्तीत जास्त म्हणजे
आपण कमवण्यापेक्षा क्वालिटी किती चांगली देतो ह्याच्याकडे लक्ष द्यावा. आणि हा एकदम साधा आहे, म्हणजे तुम्हाला तो समजत असेल की नाही माहित नाही व्हिडिओमध्ये, पण हा थोडा जाड आहे आणि हा एकदम पातळ आहे आणि साधा आहे. सो ह्याच्यामधले जास्तीत जास्त अस्तर यूज करावेत. आणि जे मला म्हणजे माहिती आहे की काही काही जणी काही काही बायका 50 ने 70 रुपयात ब्लाऊज शिवून देतात, तर त्यांच्यासाठी हे ठीक आहे. म्हणजे ही क्वालिटी ठीक आहे, पण प्रोफेशनल जर करत असाल तर चांगलाच फॅब्रिक म्हणजे कॉटनचा फॅब्रिक वापरावा.